कृष्ण हरे
तळपद श्याम तळपद श्याम मकर कुणाले तळपदी श्रवण मकर कुणाले तळपदी श्रवण कंटिका शुभामणी विराजित कंटिका शुभामणी विराजित तुझे हर गाडा हर विरमा तुझे हर गाडा गाज विरमा कंटिका शुभामणी विराजित कंटिका शुभामणी विराजित तुझे हर गाडा तुझे हर आवडे निरंकारा ये चिदाना आवडे निरंकारा आवडे निरंकारा ये चिदाना जाना जाना तुझे हर गाडा गाज विरमा तुझे हर गाडा गाज विरमा म्हणे माझे ह्याची सर्व सुखा तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुखा तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुखा ह्याची सर्व सुखा तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुखा ह्याची सर्व सुखा तुका म्हणे आईना श्रीमुख आवडीना आईना श्रीमुख आवडीना तुझे हर गाडा गाज विरमा तुझे हर गाडा गाज विरमा आवडे निरंकारा हे जाना आवडे निरंकारा हे जाना जाना तुझे हर गाडा गाज विरमा तुझे हर गाडा गाज विरमा आवडे गाज विरमा गाज विरमा ओ बालक माये विठो बालक माय विठो बालक माय विठो बालक खाली बसा
सुख झाले हो साजन पाहतालो चैनी सुख झाले हो साजन. सुख झाले हो साजन, सुख झाले हो साजन. तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताचे जोडी म्हणुणावे घरे, म्हणुणावे घरे आवड, म्हणुणावे घरे. तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. परभुमा देवीवर परभुमा देवीवर बापर गोवा देवीवर, बापर गोवा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले भार वित्त विसरले आता कैसे ले चित्त हरिले माझे हरिले चित्त भार वित्त विसरले भार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा कैसे जाऊ घरा. नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक. पारखिया से सांगता गोष्टी पारखिया से सांगता गोष्टी, पारखिया से
सांगता गोष्टी बारीकिया से सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरची कुटी खातील घरचे कुठे खातेल घरचे कुठे खातेल घरचे कुठे खातेल घरचे कुठे खातेल का म्हणे निवांत राही का म्हणे निवांत राही पाहिले पाय परतोने पाहिले पाय परतोने पाहिले पाय परतोने पाहिले पाय परतोने पाहिले पाहिले आता कैसी जाऊ घरा कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक बरा लौकिक बरा लौकिक नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक बुढ़ो बारक माई हरे हरे शोभा बुढ़ो बारक माई बुढ़ो बारक माई विडो बारक माय बारक माई विडो बारक माय बारक माई बारक माय बारक माई विडो बारक बारक माई विडो बारक बारक माई झोपा हरिने माझे हरिने हरिने माझे हरिने हरिले हरिले माझे कैसी जाऊ घरा जाऊ घरा आता 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 कैसी जाऊ घ
नोहे मारा
हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरली आता कैशी जाऊ घरा
नोव्हे बरा लौकिक पारखियांशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा नोव्हे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैशी जाऊ घरा नोव्हे बरा लौकिक विठ्ठला ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी दोजी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता माझ्या भावा अंतराय नको पडू देवा आले भागा ते करीतो रे तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन आता बांधावे राखून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंड माझी वाडे तुझे वरी माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम आयशे देई प्रेम काही कला प्रस्तुत आज या ठिकाणी मौजे जालना सालाबाद प्रमाणे वर्ष 13वं आहे आपलं चालत आलेला हा वैष्णव मेळावा आजचं सांगताचे कीर्तन आहे सांगता म्हणजे समाप्ती नाही हो सत्याची या देवाच्या कुठल्याही कार्याची सांगता होते समाप्ती होत नाही देव कार्याची समाप्ती होत नाही सप्ताह 1 दिवसाचा असो मेळावा 1 दिवसाचा असो 1.5 दिवसाचा असो काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता होते आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आपण काला करून घरी जाणार आहे आपल्या अंतकरणातली कालवा कालो बंद झाली पाहिजे तर आपलं काल्याच्या कीर्तनाला नवे नवे वैष्णव मेळाव्याला याचं काहीतरी प्रयोजन आहे मी फक्त अर्धा तास कीर्तन करणार आहे बरं कीर्तन संपाच्या वेळेला कीर्तन चालू झाले
आणि कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालेलं अजून माझ्या ऐकिवात नाही. माझे श्रीपाद बाबा सांगायचे कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालेलं अजून माझ्या ऐकिवात नाही. आमच्या संतांनी जो परमार्थ केला तो परमार्थ फक्त जीवाला त्या देवाचं आणि जीवाची मेळ घालून द्यायचा. बाबा म्हणायचे सत्य सगळ्या ठिकाणी होतात पण जीवाचा देवाशी मेळ न घालायचे आहे. तो मेळ घालण्यासाठी तिथं वैष्णवांचा मेळा पाहिजे. विठ्ठला परमार्थ करणं म्हणजे काय ते टिवळ्या बावळ्या करणं नाही. आता आपल्या या कार्यक्रमामध्ये 500 लोक माळकरी होत असतात दरवर्षी. पण पावसाने तुमच्यावर कृपा केली आणि माळा घालायचे काही लोक वंचित राहिले. पावसाच्या कृपेमुळे म्हणायचं. पण माळ घालण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असावा हे जर आपल्या ध्यानात आलं नाही तर किती जरी माळा घातल्या. मला आता 22 वर्ष 25 वर्ष या भागामध्ये आपण परमार्थ करतोय मामा. दुःख कसलं वाटतंय. मेळाव्याला भरपूर मंडळी जमलेली असतात पण हाताच्या बोटावर मोजणारी लोक फक्त त्याच्यामध्ये रंगलेले आहेत. बाकीच्यांचं काय चाललंय हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. कशासाठी नक्की हे सगळं करायचं. एवढं मोठं प्रयोजन आहे. तुम्हाला सांगू का आपला हा जो कार्यक्रम आहे ना या कार्यक्रमामध्ये गावखेड्याचे असे 5 सप्ते होतील एवढा आपली उठाठेव आपल्याला करावी लागते. आणि एवढं सगळं आपण करत असताना जीवाच्या जीवनामध्ये जर काही बदल झाला नाही आपल्यामध्ये काही बदल झाला नाही. मी तर म्हणे आपण मेळाव्याला आल्याच्या नंतर 4 दिवसाच्या मेळाव्यामध्ये जसं पंढरपूरच्या वारीला आपण गेल्याच्या नंतर 4 दिवसामध्ये तिथं पंढरपूरच्या मुक्कामामध्ये जो पांडुरंगाचा रंग आपल्यावर चढतो तो रंग आपल्याला वर्षभर टिकतो बाबा. बरं की नाही. तसा मेळाव्याचा रंग टिकला पाहिजे. आता आपला मेळावा जो आहे ना मेळावा होत राहणार त्याच्याबद्दल वाद नाही. पण आपण आता पावसाच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपण पुढच्या वर्षी मेळावा जो आहे फक्त शिवरात्रीला मेळावा होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. मेळावा शिवरात्रीलाच होईल. शिवरात्रीच्या 2 दिवस अगोदर मेळावा चालू होईल. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काला होईल. प्रत्येकाने नोंद घ्यायची. उद्या तुमच्याकडं नंदराज तू नाही जरी आला तरी चालेल. उद्याच्या शिवरात्रीला तुझा पोरगा एवढी इथं वाजू शकतो. ठाला ठाला शिवरात्रीचा मेळावा जो आपला थोडासा कोरोनापासून थोडासा बाद झाला त्याच्यामुळं त्या मेळाव्याची आपल्याला जास्त आठवण याच्यासाठी येते का ह्या मेळाव्याला आपल्या नेहमी उन्हाचा त्रास आपल्याला होतो. सगळ्यांना तुम्हाला त्रास होतो म्हणून त्या त्रासातून आपल्याला वाचायचं आहे म्हणून आपण शिवरात्रीला मेळावा करणार आहोत. पण मेळाव्याला येताना आता पुढच्या मी दरवर्षी हे सांगतच असतो. मेळाव्याला येत असताना आज ज्यांनी माळ घातलेली आहे 20 वर्षापूर्वी ज्यांनी माळ घातलेली आहे त्याच्यामध्ये 5% जरी फरक पडला असेल त्यांनीच मेळाव्याला या. कारण तुमचा सुद्धा खर्च होतो आणि इथं सुद्धा त्रास होतो बरं का. तुमचा पण खर्च होतो जाण्या येण्याचा. काही बीडवरून मंडळी आलेली आहेत काही भोकरदन काही इकडं वाटूर तुम्हाला सांगतो परतूरवरून मंडळी आली. एवढ्या लांबून तुम्ही लोक येता पण पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे. आणि इथं आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतोय नेहमी आपलं कीर्तन करणारा कीर्तन करेल ना पण तुम्ही डोळे मिटून चिंतन करा ना 2 तास. चिंतन कीर्तनामध्ये चिंतनाला आनंद येतो. कीर्तन ऐकायचं तुमचं आता बंद झालं पाहिजे. कीर्तन कमी ऐका चिंतन जास्त करा. इथं आले तरी कीर्तनात तुम्हाला सांगू का आपली जी कीर्तन आहेत ना तुमच्याबरोबर जो नवीन पाहुणा आला आहे तुमच्या
तुमच्या बरोबर जी नवीन ताई आलेली आहे कीर्तन तिच्यासाठी आहे. तुम्हाला कीर्तन मिळालंय ना. नाम संकीर्तन साधन पैसो साधन पैसोपे. नामसंकीर्तन तुम्हाला जे साधन आहे, नामाचं चिंतन हे परमार्थातलं साधन आहे. बाकीची साधनं उपयोगाची नाही. बरेच लोक म्हणतात कीर्तनाला आलेत ना, कीर्तन श्रवण करा. काय श्रवण करायचं? डोंबळं श्रवण करायचं? नक्की काय श्रवण करायचं? श्रवण भक्ती बोलली जाते आमच्याकडं मुंबईमध्ये. श्रवण भक्ती करा, श्रवण भक्ती करा असं म्हणतात लोक. पण एक गोष्ट सांगू, शास्त्रामध्ये श्रवण हा शब्दाचा अर्थ मामा अमोल महाराज, शास्त्रामध्ये श्रवण या शब्दाचा अर्थ असा आहे, भगवंताच्या नामाचा उच्चार जो आहे सद्गुरूच्या मुखातून कानावर पडून घेणं आणि त्याच महावाक्याला ज्या वेळेला आपण कानाने ऐकतो त्याला फक्त श्रवण म्हणतात. बाकीचं सगळं गोंधळ. चिवू काऊच्या गोष्टी, राजाची बायको राणी, एक आवडती एक नावडती, ही आपल्याला आजी आजोबा गोष्टी सांगायच्या ना. त्या गोष्टी ऐकायला आपण कीर्तनात यायचं का? नाही यायचं. आपल्याला आपली गोष्ट ऐकायची, बोल का. आणि आपली गोष्ट जी आहे आपला आणि नामाचा संबंध आहे. अनादी कालापासून नामांचा संबंध आहे. हो, सांगितलंय आपण आईच्या गर्भात असताना नाम जपत होतो, पण त्या नामाचा आम्हाला विसर पडला आणि विसर पडल्यामुळे एवढा गोंधळ आहे. आणि तो विसर जो आहे तो आठवणीमध्ये परिवर्तित करायचे आहे, म्हणून मेळाव्याला यायचे. बाकी काही नाही. ऐकण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी यायचं नाही. कीर्तनकार काय सांगेल ते सांगेल, पण आपल्या कामाची एखादी गोष्ट सांगितली तेवढी ऐकण्यासाठी यायचे. पण खरं आपण सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं आहे नाम. बरं का, काल माझ्या त्या दोन्ही ताई लोकांनी कीर्तन केली. बरं ना, केली ना. कीर्तन म्हणजे काय? पाठांतर करून गप्पा मारणं म्हणजे कीर्तन नाही. तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या सद्गुरूच्या विषयी, नामाच्या विषयी, देवाच्या विषयी जो भाव तयार झालेला आहे त्या भावाचं वर्णन म्हणजे कीर्तन. विठ्ठला विठ्ठल. आपला अनुभव सांगायचा आहे आणि आपला जो अनुभव आहे तो या ठिकाणी आहे. मला माझ्या या शब्दाचा अर्थ सांगतो. मला नामधारकांचं कौतुक वाटतं बाबा. कौतुक का कौतुक वाटतं माहिती आहे तुम्हाला? भल्या भल्या विचारवंतांना सुद्धा शास्त्राची जी भाषा कळत नाही ती भाषा माझ्या नामधारकाला कळते. आज अनुग्रह घेतलेला माझा साधक आहे ना, त्या साधकाला शास्त्राची उच्च कुटीची वेदांत कळतो, लगेच कळतो. आणि वेदांत म्हणजे नक्की काय? वेदांत या शब्दाचा अर्थ असा आहे, नामाशी संबंध आला का आम्ही वेदांती झालो. त्याचा नामाशी संबंध नाही, तो वेदांती नाही, तो वेद पाठक आहे. हे बघा, हे बसले, हे बामणाचं पोरग आहे. हो, त्याचं नाव वेदू आहे आणि तो वेद पाठक आहे. लय हुशार आहे ते, बरं का.
तो वेदपाठक आहे. शास्त्राचा अभ्यास करून आपण वेदपाठक होऊ शकतो बर का. पण सांगितलंय वेद जाणू गेला तोही मौनावला, तो गुह्य तुझला प्राप्त कैशे. पण पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. हा तुकोबारे सांगतात हा बर का बाबा रे. हा तुम्ही वेद जरी जाणत असले ना तरी आम्हाला गमजा सांगू नका. हा कारण आम्हाला जे आहे ना वेदाचा तो अर्थ आम्हाशी जठावा आणि येराने व्हावा भार माता. वेदाचे जे सार आहे 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा वेदांत बोलिला वेदांत बोलिला अनंत बोलिला अर्थ इतकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. वेद वेदाने बरंच काय सांगितलंय पण अख्खे वेद पाठ करायला आपल्याकडे वेळ नाही. इथं सांगितलंय नामाचा जो उच्चार जो आहे ते वेदाचं सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी जपतशी वारंवार. आपण काळ्याला आलोय. काला काला हो आमची आजी म्हणायची जा तिकडे तुझं कालं कर है ना. कालं कर या शब्दाचा अर्थ तू परत दिसू नको. आणि खऱ्या अर्थाने तेच बरोबर आहे. आपलं कालच झालं पाहिजे. आपलं कालं झालं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा आबीर लावतो ना ते त्याचं प्रतीक आहे बरं का महाराज. मला एकाने विचारलं आबीर खाली लावा का वर लावावा. अष्टगंध वर लावा का खाली लावा. आता बघा ना मी असं अष्टगंध वर लावतो आणि आबीर खाली लावतो. काही आबीर वर लावतात अष्टगंध खाली लावतात. पण याचा अर्थ असा नाही वर लावा नाही तर खाली लावा कुठेही लावा. पण अष्टगंध आणि आबीर याचा अर्थ असा आहे जोपर्यंत अनुभूती आली नाही तोपर्यंत फक्त आबीर लावायचा. नामाची अनुभूती जोपर्यंत तुम्हाला आली नाही ना तोपर्यंत आबीराचा टिळा लावायचा. आणि ज्या वेळेला अनुभूती आली का समजायची तुमची पौर्णिमा झाली मग आता तुम्ही अष्टगंध लावा. कळलं का. हा याला म्हणतात अमावस्या आणि पौर्णिमा. आपली सुद्धा पौर्णिमा झाली सद्गुरूच्या कृपेनं. भक्ती ते पौर्णिमा बोधतो चंद्रमा. भक्ती ते पौर्णिमा बोधतो चंद्रमा. भक्ती ते पौर्णिमा बोधतो चंद्रमा. भक्ती ते पौर्णिमा बोधतो हा अन्न सिंधू प्रेमा भरते आले हो. बघा अमोल सुद्धा मला विचारतो काय पुढे बरं की नाही. सांगितले माझे ज्ञानोबाराय म्हणतात शिवाई मुहूर्त पुषे जया जोशी याते. भगवान शंकर सुद्धा ज्या भटजीला मुहूर्त विचारतात ते माझे सद्गुरू आहेत. विठ्ठला नामदेवरायांचा अभंग आहे बरं का. नामदेवरायांचा अभंग आहे. भक्ती ते पौर्णिमा बोधतो चंद्रमा. आनंद सिंधू प्रेमा भरती आले. सिंधूचे गर्जन राम नाम थोर. वृत्ती लहरी फार थोरावती.
नामा म्हणे येथ झाला जो सुश्रांत तोची जीवनमुक्त देवा ऐक्य. बरं का, इथं जो शांत झाला त्याचं ते देवाशी ऐक्य झालेलं आहे आणि तोच भगवंताशी एकरूप झाला आहे. ज्याला भगवंताशी एकरूप व्हायचे त्यांनी मेळाव्याला यायचं आणि जो भगवंताशी एकरूप झालाय तो वैष्णव. बाकीचे आमच्यासारखे बुवा महाराज मठाधिपती काही नावं द्या त्यांना. हा, मला एक जण साधू भेटला वृंदावनामध्ये. बाबा वृंदावनामध्ये साधू भेटला. आपल्या साधकानं त्यांनी चिंतन करताना पाहिल्याच्या नंतर त्याने विचारलं ये क्या है. त्याला सांगितलं ये वृंदावन में नहीं मिलता. हाँ, ये वृंदावन में मिलता नहीं. हाँ, हे मिळण्याची जागा आहे ना ती सद्गुरूच्या चरणाजवळ बसावं लागतं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे मग अगर्वता करावे दास्य सकळ मग 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 अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले मग संकल्पा नाही. असं काही अंतकरणाला बोध करतात सद्गुरू का ते अंतकरण संकल्पाने विकल्प करायचं सोडून देतं. इथं आपण आलोय काल्याच्या कीर्तनाला. काला म्हणजे जीवशिवाचं ऐक्य आणि जीवशिवाचं ऐक्य फक्त सद्गुरूच्या कृपेनं होतं. देवाचा आणि तुमचा संबंध पहिलेच आहे. देवाचा आणि तुमचा संबंध पहिलेच आहे फक्त सामान्य रूपानं आहे. देवाचा आणि तुमचा संबंध सगळ्या जीवाच्या ठिकाणी सामान्य रूपानं आहे. पण सद्गुरूकडून बोध प्राप्त झाल्याच्या नंतर तो भगवंत विशेष रूपाने त्या साधकाच्या अंतकरणामध्ये प्रवृत्त होतो आणि तो प्रगट झाला. बघ त्यांनी सांगितलं भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रगट झाला पाहिजे. सगळेजण देवाला बाहेर शोधतात. त्यांनी सांगितलं संत म्हणतात बाबा देव बाहेर नाही. देव बाहेर नाही. नुसता जर बाहेर शोधायला जात नाही तसा तो आत पण आहे आणि बाहेर पण आहे. आत हरी बाहेर पण जर आतला हरी पाहिला नाही तर बाहेरचा दिसतच नाही. आतला पाहिला नाही तर बाहेरचा दिसत नाही. संत काय करतात अदृश्यामध्ये असलेली वस्तू तुम्हाला दृश्यामध्ये आणून देतात. संत काय करतात अदृश्यामध्ये असलेली वस्तू ती तुम्हाला अदृश्यामध्ये आणून देतात. ते पहाटे विन पावविती योगा विना धाविती कैवल्य डोळा. ते पहाटेच्या अगोदर उजाडून देतात बाबा. सद्गुरूची प्राप्ती झाली ना का दिवाळी सतत विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नमा विष्णुदास नमा दिवे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास आल्याच्या नंतर देवा आपल्याला फक्त नामस्मरण करायचं आणि आपल्या अंतकरणापर्यंत पोचायचं. आत जायचे आपल्याला. म्हणून आपले संत सांगतात तुम्ही डोळे मिटा आणि त्याचं चिंतन करा. हा, एकाने मला प्रश्न विचारला होता की तुमचे लोक डोळे मिटून काय असं फू 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 का करतात. बरं का ना, बरं का निवृत्ती महाराज, हे कसं असतं माहिती आहे का. आपण माणसं आहोत. माणसं नेहमी शिजून खातात. कच्चं जनावरं खातात माहिती आहे तुम्हाला. माझ्या माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं आजपा जपणे उलट आणि तेथे मनाचा. बरं ह्या हरिपाठामध्ये बोलायला दिलं का आपल्याला. आजपाजप कशाला म्हणतात. आजपाजप म्हणजे जो श्वासामध्ये केला जातो त्याला आजपाजप म्हणतात. आणि आजपाजप कोणाकोणाला माहिती आहे. सगळ्यांना आजपाजप सगळेच करतात. रामदास स्वामींचा दासबोध सांगतो
आजपा जप सकळाशी परी कळे जाणत्याशी. आजपा जप सगळ्यांचा चालू आहे पण जाणत्याला तो कळतो. हा म्हणून सांगितलंय श्वासाने भजन करायचंय आणि श्वासाने भजन ज्याचं होतं त्याचं जन्म मरण टळतं. सांसों की माला पे सिमरू में टीका सांसों की माला पे सिमरू में टीका मैं जानू और फीके मन मेरा अपने मन की मैं जानू और फीके मन मेरा सांसों की माला पे सिमरू में सीताराम सांसों की माला पे सिमरू में सीताराम सीताराम सीताराम. श्वासाने करले भजन गड्या रे श्वासाने करले भजन नाहीतर वाया जाईल जन्म. जन्म. माझ्या संतांचं तुमच्या हिशोबाचं प्रमाण सांगतो. नाम जपत शेवै खरी. नाम जर तोंडाने जपलं देवाचं चित्त धावे विषयावरी. चित्त विषयाकडे जातं. कैसे होता बा स्मरण स्मरणा माझी विस्मरण. कसं स्मरण होईल देवाचं? स्मरण करताना विस्मरण होतं पण बाबा सांगायचे आपल्याला विस्मरणात स्मरण पाहिजे. मग विस्मरणात स्मरण कसं होईल? आमच्या गावाला खेडेगाव आहे आमचं. त्या गावाला एकच विहीर आहे दादा. 1 किलोमीटरवर विहीर आहे आणि त्या विहिरीवर आमच्या ताई लोक पाणी आणायला जायचे आणि पाणी आणायला जात असताना मे महिन्यामध्ये विहिरीचं पाणी आटायचं बा. आणि विहिरीचं पाणी आटल्यानंतर विहिरीमध्ये खाली उतरून आणि वाटीनं असं त्या पोहऱ्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते वर काढायचं भांडी भरायची आणि घेऊन यायचं. एक बाई ताई आमची जर पाणी आणण्यासाठी 1 हंडा 1 कळशी 2 हंडे 1 कळशी घेऊन गेली तर तिला कमीत कमी 2 तास लागायचे नंबर यायला. तोपर्यंत तिचं लहान लेकरू असायचं. ते लेकरू ती बरोबर घेऊन जायची कडेवर. कारण 2 तास लेकरू कसं राहील. पण ती बाईची होती ना 3 भांडी असायची तिच्याकडं. 2 भांडी तिच्यावरती कळशी असायची. 3 भांडी डोक्यावर असायची आणि बरोबर बाल्टी पण घेऊन जायची. कारण ती म्हणायची मला ओझ्याने मेलेलं चालेल पण हेलपाट्याने मरायचं. कळतं का तुम्हाला? ती म्हणायची मी ओझ्यानं मरेल हेलपाट्यानं मरणार नाही. मग ती काय करायची? ती 3 भांडी 1 बाल्टी बरोबर असायची. ती भांडी तिचे भरल्याच्या नंतर तिच्याबरोबर तिची मैत्रीण असायची आणि ती मैत्रीण आणि ती दोघीजणी भांडी भरल्याच्या नंतर रस्त्याने यायच्या. तुम्हाला सांगतो बघा कशी रीत आहे. माझ्या श्रीपाद बाबांनी सांगितलेलं दृष्टांत बाबा. हा बाबा म्हणायचे ती बाई एकावर एक 3 भांडी आहे डोक्यावर. मान हलवू देते नाही. रस्ता पण पाहते. बरोबर आहे. रस्ता पाहते. डोक्यावरच्या भांड्यावर सुद्धा लक्ष आहे. हातातल्या भरलेल्या बाल्टीकडे लक्ष आहे आणि कड्यावर घेतलेल्या लेकराकडे सुद्धा लक्ष आहे. सगळ्या क्रिया एकाच वेळेला घडतात. त्याला म्हणतात विस्मरणामध्ये स्मरण. बरं का? भांड्याकडे लक्ष देत असताना पोराकडे लक्ष देत नाही असं आपलं म्हणणं आहे. पण तिचं सगळीकडे लक्ष एकाच वेळेला. अजून एक दृष्टांत सांगतो. मोटरसायकल जे चालवणारे लोक आहेत. मला मोटरसायकल चालवता येत नाही. ते मोटरसायकल चालवणारे जे लोक आहेत ना ते मोटरसायकल चालवत असताना बाबा म्हणायचे किक मारतात
स्टार्ट केली का क्लच सोडतात, फर्स्ट गेअर टाकतात, सेकंड थर्ड टॉप टाकला, गाडी चालते. आणि गाडी चालत असताना बाबा म्हणायचे तो गाडी चालवतो कसा चालवतो, डोळ्याने रस्ता पाहतो, बरोबर आहे. त्याचा पाय ब्रेकवर असतो, हात त्याच्या काय म्हणतात तुम्ही त्याला, एक्सलेटर स्टेरिंग. तुमच्याकडे गाडी आहेत म्हणून तुम्हाला माहिती होती आहे ना. त्या हँडलला हात त्याचे दोन्ही आहेत, पण मध्ये जर रोडला कुत्रं आलं तर तो असा बघतो का कुठे ब्रेक आहे, बघतो. त्याच्या पायाला सुद्धा डोळे फुटलेले असतात, त्याला म्हणतात सर्वांग भजन करतो. हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. अनेक नका पडू गा बाळाचे भरी, आहे ते थोरी नागून. काय सांगितलं, हरी हरी तुम्ही सगळे म्हणा. सगळे म्हणजे उपस्थित लोकांना नाही सांगितलं बाबा, उपस्थित लोकांना नाही सांगितलं हरी हरी तुम्ही सगळे म्हणा. तुमच्या सगळ्या इंद्रियांनी हरी म्हटलं पाहिजे, सगळ्या इंद्रियांनी हरी म्हटलं पाहिजे. आणि सगळे इंद्रिय ज्या वेळेला हरी म्हणतात बरं का, त्यावेळेला तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुमचं हरी हरी म्हणणं कसं आहे आणि हा काय अट्टास आहे तुमचा. अभंगाच्या पहिल्या हरी रे माझे हरी रे चित्त, 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 हरी रे माझे हरी रे चित्त. हे माझं चित्त हरीनं हरवून टाकलं, हरलेलं आहे, चोरी केलंय चित्त. भगवंत चित्ताची चोरी करतो, पण कोणाच्या चित्ताची चोरी करतो, कोणाच्याच नाही. हा, कोणाच्याही चित्ताची भगवंत चोरी करत नाही. ज्याच्या चित्तामध्ये सतत हरीचाच वापो आहे, ज्याचं चित्त सतत भगवंतासाठी झुरतं, चित्ती मीची झाले बरं का. भगवंत सांगतात चित्ताने ते मी होऊन जातात. चिंतन कसं करतात माहिती आहे तुम्हाला, चिंतन कशासाठी करायचं, चिंतन चित्तापर्यंत पोचवायचे. मन मनन करतो आणि चित्त चिंतन करतं. आणि मनाने चिंतन केलं, चित्ताने चिंतन केलं का चित्त चैतन्याशी एकरूप होतं. चित्त चैतन्या पडता मिठी, सुटे लिंग देहाची गाठी. ज्या वेळेला चित्ताची चैतन्याशी भेट होते त्यावेळेला हा जो शरीर आहे, हा जो देह आहे, त्याचा आपल्याला विसर पडतो.
त्या चिंतनामध्ये जर आपल्याला देहाचा विसर पडत नसेल तर आपण चिंतन करत नाही, आपण चिंता करतो. आपण चिंतन करत नाही, चिंता करतो. बाबा आपले सांगायचे, एका मुलीचं लग्न झालं, ती सासरी आली आणि सासरी आल्याच्या नंतर तिची सासू खाष्ट होती. ती नवऱ्याबरोबर तिला बोलू देत नव्हती, बोलू द्यायची नाही. आणि पहिले बायका असं सांगतात, सांगतात बरं का, आपण फक्त ऐकायचो. बरेच लोक सांगतात म्हणे, अहो 5-5 वर्ष आम्ही बायकोशी बोललो नाही, पण 5 वर्षामध्ये 3 पोरं झाली. कशी काय बोलल्याशिवाय झाली का काय का बघा ना. म्हणजे बोलायचंच नाही. बरं नव्हते बोलत. त्या सासूनं तिच्या मुलाबरोबर त्या सुनेला बोलू दिलं नाही, कधीच बोलायची नाही. आणि मग एक दिवस काय झालं, तो शेतावर कामाला गेल्याच्या नंतर सासूला ताप आला होता त्या आईला, त्या पोराच्या. मग तिने सुनबाईला सांगितले, तुझ्या नवऱ्याला भाकरी घेऊन जा. ती गेली भाकरी घेऊन. भाकरी घेऊन गेल्याच्या नंतर तो तिच्याशी बोलला नव्हता, ती त्याच्याशी बोललेली नव्हती. आणि मग बांधावरून त्यांनी पाहिलं, लांब बांधावर कोणतरी येत आहे आणि त्यांनी लांबून आवाज दिला, कोण आहे असा बोलल्याच्या नंतर तिकडनं हिनं आवाज दिला, मी आहे. एवढंच बोलले. त्यांनी म्हटलं कोण आहे, हिनं म्हटलं मी आहे. झालं, गेली, काही बोलली नाही. भाकरी दिली, त्यांनी खाल्ली, घरी आली. आणि घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कापूस काढायला गेली शेतात. कापूस काढायला गेल्याच्या नंतर 4-5 मैत्रिणी बरोबर होत्या कापूस वेचायला आलेल्या. त्यांना म्हणते, मी आज त्यांच्याशी बोलली बरं का. काय म्हटली, मी आज त्यांच्याशी बोलली. त्या म्हणतात, काय बोलली बरं का, काय बोलली. मग तिने प्रात्यक्षिक करून दाखवलं. ती कापूस वेचत होती. मग ती काय म्हटली, ते म्हटले कोण आहे, मी म्हटले मी आहे. ते म्हटले कोण आहे, मी म्हटले मी आहे. ते म्हटले मी आहे. कोण आहे, मी म्हटली गोविंद गोविंद मनाला गलिया मनाला गलिया चंदन मना नावलिया. गोविंद गोविंद मनाला गलिया मनाला मग गोविंद ते गाया, मग गोविंद ते गाया, मग गोविंद ते गाया, मग गोविंद ते गाया, मग गोविंद ते गाया. वेदना हे देवा, वेदना हे देवातया, वेदना हे देवातया. मग गोविंद ते गाया, वेदनाय देवाय, वेदनाय देवाय, वेदनाय. त्या नामाचा छंद लागला. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. देवाचं ना आपलं एकरूपता झाली, देवाची आपलं चित्त जडून गेलं. हा, की मग काही करायची गरज राहत नाही. फक्त ठाईचं बैसुनी करा, एक चित्त आवडी अनंत आळवावा. परमार्थाचं फळ सांगितलं जातं. परमार्थाचं फळ काय, काय परमार्थाचं फळ नक्की काय मिळावं याच्यासाठी परमार्थ करावा, काय मिळण्यासाठी परमार्थ करावा बरं का. खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये स्वार्थ असलाच पाहिजे. स्वार्थ नसेल तो परमार्थच नाही ना. व्यवहार जर स्वार्थ आहे तर परमार्थात आम्हाला मगाशी एक शब्द बोलला तो मला चांगला लागला. हो ना. तो म्हणतो, बाबा मी तुमच्याकडं आलो ना का मला कीर्तनाचे कोणी 15,000 जर दिले त्यावेळेला मला जेवढा आनंद होतो ना तेवढा तुमच्याकडं आलेला आनंद होतो. बोला ना.
हा म्हणजे मला 15,000 ज्या वेळेला कीर्तनाचे मिळतात त्यावेळेला मला जो आनंद होतो तेवढाच आनंद तुम्हाला फुकट भेटून होतो हे म्हणायचं त्याला. नाही तर परत गोंधळ. नाही तर लोकांना असं वाटेल का मग आहे की नाही. आणि मी तसं काही होऊ देणार नाही. विठाला विठाला परमार्थामध्ये सुद्धा स्वार्थ असावा. मला पण स्वार्थ आहे. मी जालन्याला फुकट येत नाही. मी जालन्याला फुकट येत नाही. तुमच्यासाठी मरायला मी काय एवढा रिकामा नाही. माझी पण बायको आहे. मला पण लेकरं बाळं आहेत. तुमच्यासाठी फुकट यायला मला वेळ नाही. फक्त तुमची मज लागली सये. मला तुमची सवय झालेली आहे आणि त्या सवयीमुळे मी येतो. हा सुद्धा माझा स्वार्थ आहे. विठ्ठला परमार्थामध्ये सुद्धा स्वार्थ असावा. भक्ताचा एकच स्वार्थ असावा तो मज व्हावा. तो मज व्हावा. मुक्याला कळतात मला वाटतं आहे ना. मुक्याची खूण मुक्याला कळते बरं की नाही. मी बैल पण आहे ना मुका पण आहे त्याच्यामुळे मला काय कळत नाही त्याच्यात. हे त्यांच्याकडे पाहतात ते त्यांच्याकडे पाहतात. काहीतरी झालंय. विठाला विठाला बाकी काहीच नकोय आम्हाला. फक्त एकच स्वार्थ आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. तो मज व्हावा. तो परमात्मा मला हवा आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको. तुकोबाराय सांगतात सर्वसंगी विठाला तू एक विठ्ठला आवडस. देवा फक्त मला तू आवडतो. बाकी सगळ्यांचा काम आणि मज अवघ्यांचा कंटाळा. मला बाकी काय आवडत नाही. फक्त एक भगवंता तू आवडतो आणि तो आवडावा. आणि तो जर आवडला नाही तर आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. तो आवडावा. बहु आवडशी जीवापासून या. बहु आवडतो बरं की नाही. आणि किती आवडतो ते जीवापासून आवडतो. आवडेजा हरी अंतरापासून बरे ना. ज्यांना हरी अंतरापासून आवडतो तयाची चित्ती आर्त माझे बरोबर ना. त्याच्यासाठी मला भेटावा असा आनंद वाटतो. संतांचं म्हणणं आहे आपल्या जीवनामध्ये हरी आपल्याला प्राप्त करायचा आहे. आणि हरी प्राप्त सुद्धा करायचा नाही तो तुमच्या जवळच आहे. हा त्याला शोधायला जायची गरज नाही. फक्त काय झालंय जो विसर पडलेला आहे तो आठवणीमध्ये परिवर्तित करायचा आहे. बाकी काही. अर्जुनाला गीता सांगितल्याचं कारण फक्त एकच. अर्जुनाला गीता सांगितलेली असताना बरेच लोक सांगतात भक्ती ज्ञान वैराग्य असं गीतेमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. पण मी म्हणतो भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे त्याच वेळेला उपयोगाचं आहे ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी बरं का त्याचा भ्रम जर गेलेला असेल तरच तो उपयोगाचा. त्या गोष्टी तरच उपयोगाच्या आहेत. अर्जुनाला गीता सांगत असताना 11 अध्याय भगवंतानी वाया घालवले. किती? 11. 11 अध्याय वाया घालवले. 11. भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो. भगवंत त्याची उत्तर देतो. 11 अध्याय झाले पण अर्जुनाला जमत नव्हतं आणि भगवंताचं समाधान होत नव्हतं. बरं का. आईला जर आपल्या अंगावरचं लेकरू जर व्यवस्थित पिलं नाही
त्याच्या चेहऱ्यावर जर तिला समाधान दिसलं नाही तर ती दिवसभर टेन्शनमध्ये राहते. आज माझं लेकरू पिलं नाही, आज माझं लेकरू पिलं नाही, भुका राहिलंय, ह्या त्या आईची अंतकरणाची वृत्ती राहते. त्याच पद्धतीनं आपला शिष्य जो आहे तो त्या ज्ञानाला अजून पात्र झाला नाही, अजून ते ज्ञान पूर्णपणे त्याला कळालेलं नाही, हे भगवंताला खंत वाटत होती. आणि मग भगवंताने विचार केला एवढं सांगून सुद्धा हे फुकट जाईल. फुकट काय करेल? फुकट जाईल. फुकट जाऊ नये. भगवंताने काय केलं? अर्जुना बस झालं आता तुझे प्रश्न उत्तर. तू एक काम कर, रथाच्या खाली ये बरं जरा. आणि रथाच्या खाली बोलवला. मग बाह्य पसरून संकर कणू भगवंताने असे हात मोकळे केले. आणि हात मोकळे केल्याच्या नंतर सांगितलं माझ्या मिठीत ये. मिठीत घेतलं अर्जुनाला. आणि मग मिठीत घेतल्याच्या नंतर नुसतं मिठीत नाही घेतलं, ये हृदयीचे ते हृदयी घातले, ह्या हृदयातलं त्या हृदयामध्ये टाकलं आणि द्वैत न मोडिता आपण आयुष्य केले. अर्जुना द्वैत मोडू दिलं नाही. ज्या वेळेला भगवंताने ब्रह्मरूपता करून दिली अर्जुनाला, ही गोष्ट लक्षात घ्या बरं का अमोल महाराज, मला जेवढं समजलं तेवढंच बोलतोय. ब्रह्मरूपता करून दिली अर्जुनाला. मिठीत घेतल्याच्या नंतर काय होतं माहितीये का? आलिंगने संताची दिव्य झाले माझे काया, दिव्य झाले माझे काया, मस्तक हे माया, मस्तक हे माया, वरी त्यांच्या ठेविता, वरी त्यांच्या ठेविता, आजी पिटले माझे घोडे, 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 आजी पिटले माझे घोडे. आलिंगन दिलं आणि ह्या हृदयातलं त्या हृदयामध्ये टाकलं. पण बरं का, सद्गुरू शिष्याला ब्रह्मरूप करतात याच्यात वाद नाही बरं का. पण भगवंतानी गुरु बनून जी कला सांगितली तेवढी सांगतो तुम्हाला बरं का. भगवंतानी अर्जुनाला ब्रह्मरूप केला, पण अर्जुनामधला आणि भगवंतामधला भेद बाकी कायम ठेवला. आपणा द्वैत न मोडिता द्वैत ठेवलं दोघांच्या मध्ये. कारण गुरु आणि शिष्य पण हे त्यावेळेला गरजेचं आहे. गुरु आणि शिष्य पण त्यावेळेला गरजेचं आहे. बोध दिल्याच्या नंतर सांगितलं तू ब्रह्म आहेस, त्याच्याबद्दल वादच नाही. पण ब्रह्म आहे म्हणून त्याने गुरुच्या डोक्यावर बसू नये. गुरुच्या डोक्यावर बसू नये. ब्रह्म झालाय ना तू, पण ब्रह्म झालाय फक्त आत्मतत्वानं. पण देहरूपाने तुझ्या समोर जो उभा आहे तो गुरु आहे आणि त्या देहाच्याकडून त्याला ती जाणीव झालेली आहे म्हणून तो देह पवित्र आहे, त्याची वाणी पवित्र आहे. आणि त्या गुरुचं नाव जर घेतलं तर शिष्याचं काम होत असतं. ही गोष्ट त्याची. आणि मग अर्जुनाला ती गोष्ट सांगितली. आणि मग अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आता कसं वाटतं, आता कसं वाटतं बाळा, आता कसं वाटतं? त्यावेळेला काय म्हणतो माहिती का? हो मला नको आहे. अर्जुनाच्या माथ्यावर हात ठेवला आणि त्याला विश्वरूप दाखवलं. घाबरला अर्जुन. आपली पण काही तशीच करतात. अवस्था झाली ना भाऊ, काही पळतच सुटतात. त्यांना कळत नाही ना काय ते पळत सुटतात. आणि त्याच पद्धतीची स्थिती त्याची अर्जुनाची झाली. आणि मग अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा तुझं हे विश्वरूप आवरून घे, मला तू जसा आहे तसाच आवडतो. आणि मग भगवंताने आपली ती
विश्वरूपाची घडी आवरून घेतली, घडी घालून घेतली आणि परत अर्जुनापुढे उभे राहिल्याच्या नंतर बघा अर्जुनावर प्रेम होतं भगवंताच. हा ज्ञानोबारायांचा शब्द सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात, शिष्याते निज निकशी सहा ते गुरु आहे ती कवणे देशी नेणी जी आवडी कैशी ज्ञानदेव म्हणे. बरं अमृत अनुभव सांगतो की बाबा शिष्याच्या मताने चाललेले गुरु कुठल्या देशात भेटतील हो, पण माझे निवृत्ती दादा माझ्या मताप्रमाणे वागतात. हा म्हणून माझा त्यांच्या ठिकाणी विशेष आदर आहे. म्हणून विशेष अत्यादरो विवेकावर मज हृदयी सद्गुरू तेने तरी लो हा संसार पुरू. आणि मग त्या ठिकाणी ती जी विश्वरूप दाखवलं अर्जुनाला मोकळा केला. तसं तुम्ही सुद्धा मोकळे झालेले आहेत. फक्त एवढंच आहे तुम्हाला ध्यान ठेवणं आहे. मग अर्जुनाला म्हणतो, अर्जुना आता कसं वाटतंय? त्यावेळेला अर्जुन म्हणतो, देवा करिष्ये मे वचन, आता तू सांगशील तसं करीन. भीष्माचार्याचं मुंडकं उडवीन, द्रोणाचार्याचं उडवीन, तू सांगशील ते करीन. आता माघार घेणार नाही. कारण काय सांगितलंय, गुरुच्या वचनात चालतो तो शिष्य. हा आणि आपल्या गुरुला आपल्या पाठीमागं ओढतो तो. हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, देवाचा कोप झाला ना, त्या देवाच्या कोपापासून आपला सद्गुरू आपल्याला वाचू शकतो. ताकद नाही झाली देवाच्या बापाची आपल्या सद्गुरूच्या. फक्त एक वेळा त्या देवाकडे पाहिलं, काय माझ्या पोराला हात लावून दाखव फक्त. हो तुमची आई ना तुम्ही भांडण करून आलात ना कुठल्या पोराला मारून, तो किती श्रीमंत असू द्या, तो तुमच्या दारात आला ना, आई पोराला अशी पाठीमाग घालते, हात लावून दाखव माझ्या पोराला अशी म्हणते ना. तसं देवापासून आपला गुरु आपल्याला वाचू शकतो. पण गुरु जर कोपला तर देवाच्या बापाची सुद्धा ताकद नाही तुम्हाला वाचवण्याची. विठाला अर्जुनाची जी स्थिती झाली तीच स्थिती माझ्या तुकोबारायांची झाली. ज्या दिवशी बाबाजी चैतन्याने हात ठेवला आणि आपल्याला त्या तुकोबारायांच्या ठिकाणी त्यांचा देहाचा विसर पडला. आता लौकिक काही दिसत नाही. आणि मग त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे
कशी जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. आता कशी मी घरी जाऊ, माझं चित्त भगवंतामध्ये अडकून गेलं. आता मला माझीशी स्थिती पाहून मला लोक हसतील आणि लौकिकामध्ये मी अडकून गेले होते. त्याच्यामुळं त्या भगवंताच्या नामाच्या सुखापासून मी दूर राहिले. आपलं तसंच आहे, चिंतनाला बसलो ना की आपलं शरीर कुठे लागेल का पाठीमागं म्हणून हाताने मोजून बघतो आपण. पाठीमागं पडलं तरी काही लागू, आणि असे बसतात, माप घेऊन बसतात काही लोक है ना. आणि काही बसले चिंतनाला. मी आणि केवट कधी गेलो बाहेर का लोक बसतात, बाबा आलेत बाबा म्हणून बसायचं. आणि बसलं तरी मी थोडासा बाजूला झाला ना असा डोळा उघडून बघतात, गेला उघडा डोळा. कारण कसं माहिती आहे का, बाबा आलाय नाम तर घेतलं, पण आता बाई ती अवस्था वगैरे ना जरा बरं नाही वाटत. आपण मोठ्याची सून आहे, श्रीमंताची सून आहे आपण, लोक काय म्हणतील, कळलं का तुम्हाला? काय म्हणत नाही लोक, तुम्हालाच आलस आहे. हा हा एक जणाला मी विचारलं, भाऊ तुम्ही आमच्या ताईला चिंतन करू देत नाही का? हा ते म्हणे तुम्हाला काय सांगू, माझ्या जीवनामध्ये एवढी आळशी बाई भेटली म्हणे, चिंतन करीत नाही आणि मला जेवायला पण देत नाही. मग नाही जेवायला देत तर कमीत कमी चिंतन तर करावं ना तिने, पण ते पण करत नाही म्हणे, आधीच आळशी. आणि मग सासूचं नाव सांगते, सासऱ्याचं सांगते, नवे नवे नवऱ्याचं सांगतो आपण. चिंतनामध्ये आपण एवढं घडून गेलो पाहिजे देवा की आपल्या आजूबाजूला काय चालले याची जाणीव सुद्धा राहता का म्हणे. आणि मग तो आनंद पहा, हे तुम्हाला दिसतंय ना, हे फणसाच्या वरचं जे वरती ते कातडी असते ना फणसाच्या वरती, ती फणसाच्या वरची कातडी अशी अशी दिसते तुम्हाला काटेदार, पण आतमध्ये जे ते फणसाचे गरे आहेत, बघितले का तुम्ही फणसाचे गरे? नाही माहिती तुम्हाला? तुम्हाला कसलं माहिती, आमच्या कोकणात फणस असतं जास्त. ते गरे आतमध्ये गोड आहेत. तसं नामाचं चिंतन केलं ना का आनंद राहणार, सुख राहतं. पण त्याला वरून बघितलं ना तर कसं तरी दिसतं, नव्हे बरा लौकिक. आणि ह्या गोष्टी जर कोणाला सांगायला गेलं तर लोक नावं ठेवतात. पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी. पारखियांशी सांगता गोष्टी, घरची कुटी खाती. आपण आपल्याच ठिकाणची, घरची म्हणजे आपल्याच जवळची,
आपल्याला त्रास देणारे आपल्याच घरातले, बाहेरचे लोक आपल्याला त्रास देत नाही. आणि त्याच्या पलीकडं जर बोलायला गेलो परमार्थामध्ये, तर आपल्या अंतकरणाची जी वृत्ती आहे, आपलं मन, एक बाह्य मन आणि एक अंतर्मन. अंतर्मन म्हणतं चिंतन करूया, पण बाह्य मन सांगतं आता एवढ्या दिवसातून बहीण आले गावाला आणि आपण चिंतनाला बसायचं, मग तिचं कोण पाहायचं. आणि तुम्हाला सांगू का, कधीच तुमच्या घरी न येणारी एखादी बाई, पण तुम्ही चिंतनाला बसायचं ठरवलं का ती येऊन मरणारच तिथं, तुमच्याकडे येणारच ती, का तुमचं चिंतन थांबलं असं होतं. आणि हे कशामुळं घडतं, तर त्याचं कारण ती बाईसुद्धा नाही, तर त्या बाईच्या रूपानं तुमचं पाप आडवं येतं. काय येतं? हां, ती बाई नव्हे, ते तुमचं पाप आहे, ते त्या चिंतनाला आडवं येतं. नामाशी विनमुख तो नर. हां, ज्याला नाम मिळालंय सद्गुरूकडून, पण तो जर चिंतन करत नाही, तर समजायचं त्याचं पाप वाढलेलं आहे. आणि पाप कमी होत गेलं, चिंतनावर जर प्रेम वाढत गेलं, समजायचं आपलं पाप कमी होत चालतं. आणि चिंतनाकडं लक्ष लागत नाही, समजायचं पाप वाढलेलं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नामाला आपण घेतलेलं आहे जवळ. आणि नाम जे आहे, हे नामच तुम्हाला जन्ममरणाच्या चक्रातून काढील, बाकी कोण काढणार नाही. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. हां, आमच्यासारख्यांचं बाबा सांगायचे ते सांगतो तुम्हाला. आमच्यासारख्यांचं वर्षभर थोबाड नाही पाहिलं तरी चालेल, आमचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण नाम तुमच्या अंतकरणामध्ये पोचलंय, त्या नामाचं दर्शन रोज घेतलं पाहिजे. नामाचं दर्शन ज्याने घेतलं रोज, त्याने सद्गुरूचं दर्शन घेतलं, आणि सद्गुरूचं दर्शन ज्याने घेतलं, त्याला त्या देवाचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबा म्हणायचे, एक वेळा आम्हाला विसरा, पण भगवंताच्या नामाला विसरू नका. नामेची तारिले कोट्यान कोटी, आणि नामेची पदी बैसविले. लौकिकामध्ये राहायचं नाही. भगवंताची आई सुद्धा भगवंतावर प्रेम करत नव्हती. म्हणून एक वेळा सांगतो, सगळ्यांनी एक वेळा दोन हात आणि तोंडाने नाम घ्यायचे, त्या भगवंताचं भजन करायचं. पाहिले पाही परतोनी. आजचा काल्याचा प्रसंग आहे. एक बाळा मुख्याचा
काळ्याच्या प्रसंगामध्ये भगवंतानं जे गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्यांचं वर्णन करावं असं शास्त्र सांगतं. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. वसुदेव आणि देवकीच्या पोटी भगवंतानं 8वा अवतार घेतला आणि त्या 8व्या अवतारामध्ये भगवंत आल्याच्या नंतर भगवंताने रांगता रांगता बरेच काही लीला केल्या. रांगता कारण भगवंताने जेवढ्या लीला केल्या तेवढ्या रांगताने केल्यात. मोठ्या झाल्या लीला केल्या नाही. मोठ्या झाल्याच्या नंतर गवळ्यांच्या बरोबर गेले रानामध्ये, गायी चारल्या. त्याच्यापेक्षा मोठ्या झाल्याच्या नंतर मग ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, राजकारणसुद्धा केलं. आपण त्या भगवंतानं ज्या वेळेला रांगता रांगतीची काही लीला केल्या त्याच्यातल्या विमला अर्जुनाचा उद्धार केला भगवंतानं, पुतनेचा उद्धार केला आणि पुतनेचा उद्धार केला. आणि मग त्याच ठिकाणी एक दिवस माझ्या भगवंताने सवंगड्यांच्या बरोबर विट्टी दांडू खेळत असताना, चेंडू फळी खेळत असताना भगवंतानं मुद्दाम होऊन काळ्या डोहामध्ये तो चेंडू उडवला आणि काळ्या डोहामध्ये चेंडू उडवल्याच्या नंतर त्या डोहामध्ये उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर सगळे गवळी जेवढे होते, सवंगडी जेवढे होते तेवढे यशोदेला सांगायला आले. काय सांगतात बघा. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळे राहावे काज. यशोदे तुझा ग कान्हा यमुना डोई बुडाला. यशोदे यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. हा खेळत होता चेंडू फळी चेंडू बुडाला ना. खेळत होता चेंडू फळी चेंडू बुडाला ना. हा चेंडू बुडाला चेंडू बुडाला ना 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 ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. आणि मग यशोदा माता धावत धावत आली. पोरगा यमुनेच्या डोह्यामध्ये बुडालं असं बघितलं. आली आणि आल्याच्या नंतर त्या यमुनेच्या डोहाच्या कडेला आली, काठावर आली. अशी लोळत यायची आई, रडत यायची, लोळत यायची. पण काठावर गेली का परत माखी मागे फिरायची. तुमचं आमचं तसंच आहे. आपल्यावर फक्त घरातले फक्त लौकिकाने प्रेम करतात, आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. भगवंताची आई सुद्धा त्या डोहामध्ये पडत नव्हती बघा. पोरग बुडाला होत्या ना, पण डोहामध्ये पडत नव्हती, पाठीमागे फिरत होती. तसं आपलं सुद्धा आहे. इथं संसारामध्ये आपलं कोणी नाही, आपल्यासाठी कोण नाही. म्हणून आपण एकटे आलेलो आहे, एकटे जाणार आहे. पण एकटं जाताना एकटं जायचं नाही, तर आम्ही गात जायचं, नाम गात जायचं. आणि नाम गात गेलं का देव आपल्याबरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघा हे मडकं आलं आहे. आता मडकं आहे, मडकं आहे ना, मडकंच नाही आहे. ज्या कुंभाराने त्या मडक्याला घडवलं आहे त्याला सुद्धा माहीत नाही की हे काळ्याच्या कीर्तनाला जाणार आहे म्हणून. माहिती आहे का त्याला? नाही. बरीच मडकी आहेत, नको नको त्या जागेवर जातात, पण काळ्याच्या कीर्तनाला येत नाही. आलंय ते भाग्यवान मडकं आहे, ते काळ्याच्या कीर्तनात आलंय. आणि नुसतं आलं नाही तर रंगरंगोटी करून आलेला आहे, सजून आलेला आहे. आणि ते जे आहे आतमध्ये काहीतरी घेऊन आलंय. तर तसंच आलंय रिकामं, ते आत काहीतरी घेऊन आलंय. आणि आत जे घेऊन आलेले आहे त्या आतल्या वस्तूला किंमत आहे. तसं आपल्या आत जे आहे ना त्याला किंमत आहे, वरच्या मडक्याच्या खापरीला काही किंमत नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी बऱ्याच काही खोड्या केल्या.
आणि मग काही ठिकाणी चोऱ्या केल्या. आजच्या आपला चिंतनाचा विषय आहे की बाबा हरीने माझे हरिले चित्त. भगवंत चित्ताची चोरी करायचा. आणि चित्त कसं आहे माहिती का? कुठल्या चित्ताची चोरी करायचा? आपल्या नाही, सज्जनाच्या चित्ताची चोरी करायचा, भक्ताच्या चित्ताची चोरी करायचा देव. कारण देवाला बाकी काही मिळत नव्हतं असं नाही, फक्त एकच होतं, चित्त जे आहे ते कसं असतं बघा. तुमच्याकडं लोणी बनवता तुम्ही, लोणी कसं असतं? कुठल्या बाजूने हात लागल्यावर नरम असतं. लोणी कुठल्या बाजूने हात लावा लोणी नरमच असतं. तसा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि त्या ठिकाणी भगवंतांनी चोरी चित्ताची केली. आणि त्या ठिकाणी मग यशोदेने सांगितलं काना आता तू बऱ्याच ठिकाणी चोऱ्या करतो, हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझ्या बा. आणि मग सांगितलं तू आता कुठे जा? शाळेत जा. आणि त्यावेळेला शाळा होत्या, गाई घेऊन जायचं. तुम्ही गाया घेऊन सारे आणि मग त्या ठिकाणी सगळेजण जमा झाले. आणि जमा झाल्याच्या नंतर सगळ्या सवंगड्यांनी आपल्या आपल्या आणलेल्या शिदोऱ्या त्या ठिकाणी सोडल्या. आणि त्या शिदोऱ्या बघितल्याच्या नंतर भगवंत म्हणतात तुमची शिदोरी तुम्ही खा, माझी मी खाईन, कारण माझी शिदोरी चांगली आहे. तुकोबाराय म्हणतात हा तुम्ही तुमची चांगली आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण आमची शिदोरी वाईट आहे असं म्हणू नका. कारण आम्ही गरीब जरी असलो तरी तुझे आहोत. तू जरी श्रीमंत असला तरी आमच्यामध्ये तुझी शिदोरी मिळून आणि आमची शिदोरी चांगली कर. आणि मग सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत. आपण सुद्धा वेळ झालेली आहे, हे पोरांना जायची आहे आणि तुम्ही सुद्धा दमलेले आहात, बरं की नाही. गाण्याचं कीर्तन फक्त काही वेळेपुरतं करावं असा नियम आहे. आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणून सगळ्यांनी एक वेळा काल्याचा अभंग घ्या. ज्ञानेश्वर माऊली महाराज बाबू जय विठ्ठल जय विठ्ठल. शिक्षेला विले दुरे होतो तिघाचे तुम्ही वारे हातीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपर वारे हो हो. त्यांना ऐकायला येत नाही तर विना लावा त्या मडक्याला. हा बस काय अवघड आहे. घ्या पटकन खाली काहीतरी, याच्या खाली घ्या काहीतरी टोपलं धरा ना, धरा दोन्ही कोण दोनशे मोठा धरा की काय. तुका म्हणे हाती ठोका आणि उन्हेने तुम्ही वारे दोहीकडे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाने प्रकाश बापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडे वेळ कुडे वेडे वा कुडे नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखील आता सर्वाधिकपणे ते सापडले आता उठायचे म्हणायचं नाही तुका म्हणे भूक केला निवारला करून आरती आता वाळू श्रीपती